सर्वांना जय वीरा आणि सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आता बघू शकता वातावरण कसं आहे. असं वाटतं पाऊस पडेल. तर इथं मी पाण्याच्या बॉटल फिल्टरमध्ये भरून घेते आहे. रियांश आणि रियांशचा पप्पा बाहेर गाडी धुत आहेत दोघं पण. रियांशला आज सुट्टी आहे म्हणून तो पप्पांना त्याच्या हेल्प करतोय. आणि बड्डे बॉय अजून झोपलेला आहे. आज आमच्या छोटूचा वाढदिवस आहे. त्याला उठवायचा प्रयत्न करते कधीपासून तरी उठत नाही येतो. सर्वांच्या झोपा होतात पण छोटूची झोप कधीच लवकर होत नाही. सर्वात लेट उठतो. अजून पण उठायला मागत नाहीये. त्याला कधीपासून विश करते की उठ रे तरी नाही. चला आता डब्याची तयारी करून घेऊया. तर इथे मी डब्यासाठी भाकरी केलेल्या. जास्त तरी आम्ही भाकरीच करतो रोज. कधीतरी चपात्या असतात. आणि रियांश गेलेला मच्छी आणायला. तर रियांशने आणले चिमणी. हे बघा. आणि तो माहिती सांगतोय चिमणीची पण त्याचा आवाज एकदम स्लो होता. तर ही चिमणी साफ वगैरे करून फ्राय करून घेतलेली आहेत. हे बघा. तर या जेवायला तुम्ही सर्वांनी. आणि इथे वाम माशाची बोटीचा रस्सा बनवलेला. तर 2 टिफिन मी भरून यांना दिलेले आहेत. हे पण दुकानात गेले. त्यानंतर छोटूची पण तयारी करून वगैरे छोटूला चॉकलेट दिले बॅगेत टाकून मुलांना द्यायला. आणि छोटू पण गेला शाळेत. त्याला खूप मजा आलेली आज. त्याचा वाढदिवस आहे म्हणून. तर तो आईसोबत गेला शाळेत. त्याला काही असं असलं की खूप आवडतं. त्यानंतर आपली दिवाबत्ती झालेली आहे. दिवाबत्ती वगैरे मी करून घेतली. बघू शकता देवघर. त्यानंतर चाय मध्ये थोडा नाश्ता करून घेतला. घरातली कामं उरकली, कपडे वगैरे झाले धुवून. त्यानंतर हे बघा मस्त मी इथं मिनी गार्डन तयार केलेलं आहे. सर्व प्रकारची झाडं अशी लावलेली आहे. सर्व नाही बोलता येणार. जेवढी माझ्या झाली तेवढी मी लावली. तर तुम्ही पण प्रयत्न करा झाडे लावण्याचा. आणि पावसाळ्यासाठी आम्ही इथे खिडकी बनवलेली एक हवा पास होण्यासाठी मस्त अशी फ्रेम बनवून कागद लावून घेतलेला आहे. हा तुळशी वृंदावन छोटूसा. आणि झाडांची ग्रोथ पण चांगली झालेली आहे. रोज पाणी घातल्याने केअर केली की झाडं सुद्धा चांगली होतात. त्यानंतर दुपारी छोटू पण शाळेतून आला 12:30-1 वाजेपर्यंत. जे दोघं पण स्वतःच्या हाताने जेवतात टीव्ही बघत बघत आरामात. घाण होते पण ते स्वतःच्या हाताने जेवतात. हे मेन आहे की त्यांना आपल्याला भरवायला नाही लागत. तर घाण होईल ती साफ होते पण ही सवय लागणं चांगली आहे की स्वतःच्या हाताने खातात. त्यानंतर या गेला 3 वाजता क्लासला. तर छोटूची एकट्याचीच नाटकं चाललेली घरात. माझं पण घर सर्व आवरून झालेलं. छोटूची अशीच मस्ती चाललेली. इथे बघू शकता तुम्ही वातावरण आता परत असं झालंय की आता पाऊस पडेल पण पाऊस पडतच नाही. त्यानंतर मी इथे रांगोळी वगैरे काढून घेतली. अशीच रांगोळी तुम्ही पण तुमच्या घराच्या समोर नेहमी काढा, चांगली असते. त्यानंतर मी पण जेवून घेतलं. चिमणी, वाम माशाची बोटी आणि भाकरी. आणि त्यानंतर मी सर्व भांडी वगैरे घासून झाल्याच्या नंतर चिचेचे गोले इथे बनवून घेतले. आम्ही जेजुरीला गेलेलो तिथनं आणलेली. तर त्यातनं चिचके काढून घेतले. तर रात्री संध्याकाळचे जेवण वगैरे झाल्यानंतर इथे बड्डेची आता तयारी चालू आहे. तर सर्व रियांच्या आत्या आई वगैरे इथे फुगे लावतायत, सजवतायत, डेकोरेशन चालू आहे सर्वांचं. इथे त्याचे पप्पा फुगे फुगवून देत आहेत. अशी सर्व मिळून तयारी करतात तर फटाफट होते. तर इथे मी त्याची आरतीसाठी रेडी करते. आणि हा छोटूचा केक आहे. हा त्याला कार्टून आवडतो, नारुतो म्हणतात त्याला. हा कार्टून माझ्या छोटूला आवडतो म्हणून त्याला तो केक आणलेला. इथे सर्वांनी छोटूचं औक्षण करून घेतलेला आहे. छोटू आम्ही त्याचं नाव ठेवलंय घरात फक्त. त्याचं नाव आहे प्रियांश. त्याला आम्ही लाड्याने छोटू बोलतो. तसं औक्षण करून झालेलं आहे. मस्त केक कटिंग केला आता छोटूने माझ्या. आणि किती खुश आहे तुम्ही बघू शकता. त्याला सर्वांच्या बड्डेला खूप मजा येते. तोच पुढे पुढे केक कापायला असतो. ही आमची आजी आहे. किती शांत बसलाय बघू शकता. अशाच प्रकारे सर्वांनी औक्षण करून घेतलं आता. आणि
सर्वांचं मान ठेवतो, भरवतात ते खातो तो. आणि हेच आता मोठा भाऊ त्याची आरती करण्यासाठी आलेला आहे. रियांश त्यासाठी तो लाईनीत उभा राहिलेला आहे. त्याला झाले कधी मी घेते करायला. आरती हातात घेतली पण आता इकडे बघतोय तिकडे बघतोय. भाऊ भाऊच असतो. भले भांडण करतात, मस्ती करतात, किती पण रागवतात, पण त्यांचं एकमेकावर खूप जीव असतं. अशीच असतात भावंड प्रत्येक घरातली. छोटू पहिला सांगतो, आरती करायच्या अगोदरच सांगतो की मला पहिला खाऊ भरवा. अशी आमच्या घरात पण 4 कार्टून आहेत. खूप मस्ती करतात, सांगून ऐकत नाही. अशी तुमचे पण आहेत का? कमेंट करून नक्कीच सांगा. ही आहे बर्थडे पार्टी छोटूची. फोटो काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. इथे छोटूने माझा केक कटिंग केलेला आहे मस्त. हे बघा. असाच घरातल्या घरात छोटासा सेलिब्रेशन. आणि आमची मुलांची मस्ती अशी असते. सर्व त्याचे बावले ते होते ते उचलून घेतले. बर्थडे बॉयला केक भरवायची गरज नाही लागली, स्वतःहून खाल्लं. तर इथे मी आज बनवलेला चिकन चिल्ली आणि इथे चिकनचा रस्सा पण बनवलेला. चिकन चिल्ली तुम्ही बघू शकता, कलर पण खूप छान आलेला आहे आणि खायला पण खूप छान लागते. आणि चिकनचा रस्सा बनवलाय. तो पसारा बघू शकता तुम्ही, सर्व उरकल्याच्या नंतर एवढा पसारा होता. भरपूर पसारा झालेला घरात. तर आता हे सर्व क्लीन करायला मला इथे 1 वाजून गेलेला. सर्व क्लीन झालेला आहे. त्यानंतर आम्ही असंच बसलेलो सर्व गप्पा मारत. तर इथे माझा मोठा मुलगा गाणं बोलत होता. आमच्या घरातला सर्वात मोठा मुलगा आहे हा. त्यादिवशी आम्ही मस्ती करत होतो, खेळत होतो. चाललेला असत रियांश आणि तो मस्ती करत होता. एकमेकाला असं काही ना काही बोलून गाणं ऐकून मजा मस्ती 1 ते 2 असेच वाजून गेले. 2 वाजता 3 वाजतात तरी सुद्धा झोपायचं नाव कोणाचंच नसतं घरात. रात्र म्हणजे दिवसच आहे. हे तर चालूच राहील. तर तुम्हाला गुड नाईट.